परभणी जिल्ह्यातल्या 54 जिल्हा परिषद गट आणि 108 गणांसाठी निवडणूक होऊ लागली आहे. अनेक भागामध्ये ज्या आहेत त्या अनेक लक्षवेधी लढती होत आहेत. बोरी गटामध्ये सुद्धा अशीच एक मोठी लढत होते. जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष जे आहेत अजय चौधरी, त्यांच्या पत्नी दीपाली चौधरी यांच्या विरोधामध्ये पेशाने ज्या डॉक्टर आहेत, स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. मॅडम, कशा पद्धतीने ही सगळी लढत होते? मुळात तुमचा जर उद्योग बघितला तर तुम्ही डॉक्टर आहात आणि पण मग इकडे सगळं राजकारणात तुम्ही कशा आला? त्याचं काय की 2017च्या जिल्हा परिषदच्या निवडणुका होत्या आणि आमच्या गावचे जे प्रतिस्पर्धी आहेत ते तेव्हा पक्ष बदलून गेले होते. काही गावकरी माझ्याकडे आले आणि त्यांची इच्छा होती की आपल्याला गावामध्ये विकास करायचा आहे, गावामध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही या क्षेत्रात यावं. आणि मी सगळा विचार केला आणि त्यानंतर या क्षेत्रात येण्यासाठी मी 2017ची जिल्हा परिषद निवडणूक लढवली. सगळं राजकारण मोठ्या प्रमाणात इकडे होते. राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही आलात, तुम्ही तर डॉक्टर आहात. हे सगळं आरोप प्रत्यारोप वगैरे पेलवतील का? आरोप प्रत्यारोप तर मी पहिल्याच निवडणुकीमध्ये सगळे पचवलेले आहेत आणि मी 10 वर्ष झालं बोरी गावासाठी काम करते. तसं पाहायला गेलं तर मी खूप वेगळ्या क्षेत्रामध्ये होते, पण जेव्हा मी गावी येऊन बघितलं की असं काही नाही, मला अगोदर वाटायचं की सगळ्यात महत्त्वाची जी समस्या असते ती म्हणजे दवाखाना. पण जेव्हा मी निवडणुकीमध्ये लोकांपर्यंत पोहोचले तर माझ्या लक्षात आलं की लोकांना फक्त आरोग्यच नाही, बाकीच्या सगळ्या पण सुविधांची गरज असते आणि ती खेड्यागावापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे मी असा विचार केला की या क्षेत्रातून काम करावं आणि मी स्वतःला माझं म्हणजे जे आहे तो व्यवसाय वैद्यकीय व्यवसाय सांभाळत या क्षेत्रात पण स्वतःचं अस्तित्व तयार केलं. राष्ट्रवादीची सत्ता होती जिल्हा परिषदेमध्ये आणि अजय चौधरी हे उपाध्यक्ष होते जिल्हा परिषदेला. त्यांच्या मेसेज जे आहेत दीपाली, ते तुमच्या विरोधात आहेत. कशी लढत होते? तुम्हाला काय वाटते, तुम्ही त्यांना पराभूत कराल? नक्कीच मी त्यांना पराभूत करेल, कारण माझे प्रतिस्पर्धी आजच्या काळामध्ये जे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष होते अजय चौधरी, त्यांच्या पत्नी त्या आहेत आणि तुम्ही जर बघितलं आज गावात सर्वे करून तर अतिशय दुर्दशा आहे आमच्या गावाची आणि ते स्वतः उपाध्यक्ष होते. तसं पाहिलं तर सुरुवातीलाच्याच भाषणामध्ये मी म्हणलं होतं की मला असा विचार आहे माझा की आमचं गाव हे स्मार्ट विलेज करावं आणि तेव्हा आमच्या गावाला त्यांनी कामं करून स्मार्ट विलेज हे बक्षीस पण मिळालं होतं. पण तुम्ही जर आज बघितलं तर स्मार्ट विलेजची काय दुर्दशा आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही जर लोकांपर्यंत पोहोचलात तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी काय काय सुविधा केल्यात. कुठलाही विकास केलेला नाही, कुठलीही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यांना ती गोष्ट आम्हाला मिळाली की नाही. आमचं सरकार आहे, आमचं सरकार केंद्रात आहे, राज्यात आहे आणि आज जर तुम्ही बघितलं तर जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत आमच्या मेघना दिदी बोर्डीकर. तर त्या बाबतीत तुम्ही बघितलं तर सरकार त्या योजना गावापर्यंत आहे. तुम्ही जर गावात जर आज बघितलं तर एखाद्या माणसाला विचारलं तर त्याला स्वतःची कुठली योजना मिळाली का हे जायचा अधिकार पण आज ग्रामपंचायतमध्ये नाहीये. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आणि मी माझ्या वैद्यकीय क्षेत्रातून गावात घराघरात काम केलेलं आहे. मी घराघरात माझे रुग्ण आहेत, मी त्यांच्याशी अगदी जवळीकतेने वागते, माझे त्यांच्याशी नातं तयार झालेलं आहे. म्हणून मला वाटतं की नक्कीच गावाचा पुढचा विकास करण्यासाठी, त्या लोकांना सगळ्या योजना पोहोचण्यासाठी, विशेष करून महिलांसाठी सगळ्या योजना आहेत आमच्या सरकारच्या आणि त्या अगदी जसं माझ्याशी बोलतात दवाखान्यामध्ये स्वतःचं जे आजार आहे ते अगदी मोकळेपणाने सांगतात, त्याच मोकळेपणाने मला असं वाटतं की हे लोक माझ्याशी वागतील आणि मला ती सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची संधी देऊन मला प्रचंड बहुमताने विजयी करतील असा मला विश्वास आज बोरीच्या जनतेवर आहे. समोर मोठं आव्हान आहे, म्हणजे ते मागच्या वेळेस 5 वर्ष रनिंग होते. तुम्हाला वाटते तुम्हाला गुलाल उधळण्याची संधी मिळेल यावेळी? नक्कीच मिळेल, कारण त्यांचा 5 वर्ष काय केलं ही बोरीतली जनता जाणकार आहे आणि तुम्हाला माहिती आहे की जनता आज बोरीत जरी काही बोलत नसली तरी बोरीतल्या जनतेच्या मनामध्ये काय आहे तुम्हाला परवाच्या निकालामध्ये निवडणूक झाल्यानंतर जाणून येईल आणि बोरीची जनता एक दबावाखाली राहिलेली जनता मोकळी होऊन नक्कीच मला प्रचंड बहुमताने विजयी करेल असा विश्वास मला आहे. दबावाखाली राहिली म्हणजे काय? त्यांना जर तुम्ही बघितलं आज विचारायला गेलं तर असं बाहेर जसं म्हणतात की ठीक आहे हो, आपण त्यांच्याकडे बघितलं तर ते फक्त ठीक आहे करतो असं म्हणतात. ते मोकळेपणाने आज बोलू शकत नाहीत, कुठलीच गोष्ट गावात विचारू शकत नाहीत आणि तुम्हाला माहिती आहे की जनता कशी असते गावामध्ये की बाबा आपल्याला
राहायचंय गावामध्ये आणि आपण सगळ्यांशी चांगले सलोख्याचे संबंध ठेवले पाहिजे, म्हणून ते खुलेपणाने काहीच बोलत नाहीत. आज तुम्ही बोरी गावामध्ये इतर जर खेड्यापाड्यात गेलात तर ते सांगतात हो तुम्हालाच आहे, आम्ही असं करणार तसं करणार. तुम्हाला एक चर्चा होताना दिसते, एक माहोल दिसतो, ठिकठिकाणी लोक जमलेले असतात, सांगतात की बाबा हा राष्ट्रवादीचा आहे. तसं जर आज आमच्या गावात फिरलात तुम्ही, आजही तुम्ही सर्वे करत आहात आणि बघितलं तर तुम्हाला अशी चर्चा कुठेच दिसणार नाही. कारण बोरीची जनता जी आहे ती एकदम शांत असते, चूप असते. त्यांचा खूप मोठा दबाव लोकांवर आहे, कारण ते काय करतात की कोणी काही विरोधात गेलं, त्यांना कळलं की हे आपल्या विरोधात बोलला तर त्याला ते धमक्या देतात आणि धमकवून त्यांना परेशान करतात. आणि सर्वसामान्य जनता ही परेशान होण्यासाठी नसती, त्यांना सरकारच्या सुविधा मिळाव्या म्हणून ते जास्त बोलत नाहीत. ही धमकी असते त्यांची आणि यामुळे आजची जनता मला नक्कीच निवडून देईल असं मला वाटतं. परभणीच्या बोरी गटामध्ये जे आहे ते तुल्यबळ लढत होऊ लागली आहे. येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्या पत्नी दीपाली चौधरी ह्या निवडणूक लढत आहेत. तर त्यांच्या विरोधामध्ये भाजपकडून डॉक्टर विद्या चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि एकूणच त्यामुळं जी भावकीतली जी ही लढत आहे ती आता कुठेतरी तुल्यबळ मानली जाते. या संदर्भामध्ये आपण डॉक्टर विद्या चौधरी यांच्याशी बातचीत केली. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. त्यांनी असा आरोप केला आहे चौधरी मॅडमने की स्मार्ट विलेज म्हणून पुरस्कार मिळवला शहराला, पण गावाला, पण त्या गावाची आजची अवस्था खूप वाईट आहे वगैरे वगैरे. एक त्यांनीच असं मान्य केलंय की बोरी गावाला हा स्मार्ट विलेजचा पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. परंतु त्यांनी जे म्हणतात की गावाची आज दुरावस्था आहे, आपल्याला मी सांगू इच्छितो की गावामध्ये पाईपलाईन जलजीवन मिशन अंतर्गत जी आपली 23 कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना या ठिकाणी मंजूर झालेली आहे, त्या पाईपलाईनच्या कामासाठी जे रस्ते खोदकाम केलेले आहेत तेवढे जर रस्ते सोडले तर आपल्या गावामध्ये संपूर्ण रस्ते या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. मागच्या जिल्हा परिषदमध्ये जे काय आश्वासन दिले होते ते सर्व आश्वासन या ठिकाणी आपण पूर्ण केलेले आहे. नव्यानं कुठली कामं राहिली असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला लोकांनी पुन्हा निवडून का द्यावे? सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी बोरी तालुका निर्मितीचा अनेक वर्षाचा अनेक पिढ्यांचा आमचा प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहे. आत्ता नुकताच अपर तहसील कार्यालय आपण शासनाकडे त्या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयाकडनं प्रस्ताव त्या ठिकाणी दाखल झालेला आहे. बोरीचा आपल्याला नगरपंचायतचा देखील प्रस्ताव या ठिकाणी प्रलंबित आहे. मी उपाध्यक्ष असताना त्या ठिकाणी आपण तो ठराव जीबीचा पारित करून शासनाकडे तो फॉरवर्ड केलेला आहे. त्यानंतर बोरीचं बसस्टँड या ठिकाणी आपल्याला नव्यानं बांधायचं आहे. 132 kV सबस्टेशन म्हणजे मूलभूत विकासाच्या पलीकडे जाऊन आता एक शहरीकरणाच्या माध्यमातून बोरी एक शहर म्हणून नावाजलेलं जाईल अशा सर्व सोयीसुविधा आपल्याला या ठिकाणी या पुढच्या येत्या काळात द्यायच्या आहेत. आणि त्यामुळे लोक राष्ट्रवादी काँग्रेस या गावचे मतदार जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निश्चितच पाठीशी राहतील असा मला ठाम विश्वास आहे. मागच्या वेळी तुमची सत्ता होती त्यावेळेस बरीचशी कामं झाली. पुन्हा एकदा सत्ता तुमची येईल असं वाटते का? आता अजित पवारांचं अशा पद्धतीने सगळं झालंय, त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी तुम्ही प्रचार सुद्धा करणार नाहीत अशा पद्धतीचं पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलंय समजतं. मग पुन्हा सत्ता येईल असा विश्वास वाटतो का जिल्हा परिषदेवर? निश्चितच सन्माननीय अजितदादा पवार साहेबांच्या अकाली निधनामुळे या ठिकाणी महाराष्ट्राचं कधीही भरून न निघणारं नुकसान या ठिकाणी निश्चितच झालेलं आहे. परंतु आपल्याला माहीत आहे की सन्माननीय सुनेत्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे आणि सन्माननीय अजितदादा पवार साहेब जरी आज आमच्यामध्ये नाही आहेत तरी त्यांच्या कामाच्या जोरावर आणि काम करणारा माणूस ही जी त्यांची ओळख आहे, त्यांचेच एक अनुयायी, त्यांचेच एक छोटे कार्यकर्ते म्हणून आम्ही निश्चितच लोकांमध्ये जाणार आहोत. आणि अजितदादा पवार साहेबांच्या निधनामुळे जी काही पोकळी या ठिकाणी निर्माण झालेली आहे ती लोकांना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करणारे माणसं हेच या ठिकाणी लोक निवडून देणार आहेत. ही मानसिकता 100% लोकांनी या ठिकाणी केलेली आहे. शेवटचा प्रश्न, तुम्हाला पुन्हा एकदा गुलाल उधळण्याची संधी लोक देतील का आणि का द्यावी? निश्चितच मी म्हटलं तसं की आपल्या बोरी जिल्हा परिषद गटामध्ये 2012 ते 2017 आज आपल्या जिल्ह्याच्या ज्या पालकमंत्री महोदय आहेत त्यांनी या ठिकाणी या जिल्हा परिषद गटाचं प्रतिनिधित्व केलं होतं. आज आपल्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत, माझ्या पत्नी दीपाली अजय चौधरी या त्या ठिकाणी 180 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. बोरीकर निश्चितच या ठिकाणी तुलना करणार आहेत की 2012 ते 2017च्या जिल्हा परिषदच्या कार्यकाळामध्ये जे कामं झाले होते त्याच्या तुलनेमध्ये 2017 ते 2022 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य असताना जे कामं केले आहेत त्या दोघांची तुलना जर केली तर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये बोरी आणि जिल्हा परिषद गटामध्ये जे काय आम्ही वचननामा दिला होता तो पूर्ण केलेला आहे. आणि त्यामुळे दोन्ही कार्यकाळाची तुलना जर केली तर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी सरस
वाटतो लोकांना. त्यामुळे परत एकदा लोक या ठिकाणी संधी देतील असा मला ठाम विश्वास आहे. या सर्कलमध्ये जे आहे ते पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची प्रतिष्ठा पडायला लागली आहे. त्यांचं लक्ष या संपूर्ण लढतीवर असणार आहे. पण मतदार आता मतरूपी दान आपलं कुणाच्या झोळीत टाकतं आणि कुणाला निवडून देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.